आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराज। मी सौ सुलभा सागर खानवे। मी प्रभाग क्रमांक 3 चे हे करते, नेतृत्व करायचा प्रयत्न करते। मी डॉक्टर श्रेयस प्रीतम खानवे यांच्या वतीने बोलण्याचा प्रयत्न करते। आपले जे चारही उमेदवार आहेत ते अतिशय होतकरू आणि उत्तम असे आहेत। मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून एक एक चान्स त्यांना द्यायला हवा। जरी नवीन चेहरे असले, उदाहरणार्थ म्हणजे श्रेयस झालं, ऐश्वर्या झालं, हे तुम्हाला असं वाटत असेल तरुण नेतृत्व आहे या काय करतील, तर मला असं वाटतं की यांना आपण एक एक चान्स द्यायला हवा। आणि ह्यांचा दोन्ही फॅमिलीचा म्हणजे पठारे असो नाही तर खानवे असो, पण वारसा हक्काने त्यांना राजकीय क्षेत्रातील भरपूर ज्ञान आहे। त्यांच्या वारसा हक्क आणि वसा घेऊन आलेल्या आहेत। त्या दोन्ही सुना अगदी उत्तमरित्या कार्य करतील यात नो डाऊट। पण मला असं अजून एक सांगायचं आहे की खराडी असो आणि वाघोली असो, जरी बाहेरील गावं असली तरी ते आपल्यातील एक व्यक्तिमत्व आहे। आणि मला असं वाटतं की म्हणजे रामदासजी दाभाडे आहेत, ते जे भाऊ आहेत, तर आपल्या प्रभाग क्रमांक 3 मधील एकही घर असं राहिलं नसेल की ज्यांनी काशी विश्वेश्वराचं दर्शन आणि ह्याचं आपलं जे कुलदैवत, हिंदुस्थानचं कुलदैवत आहे की प्रभू श्रीरामचंद्र यांचं दर्शन, अतिशय मोलाचं कार्य त्यांनी केलेलं आहे। आणि त्यांचं दर्शन आणि पुण्यही त्यांना लाभो आणि त्यांनाही यश मिळो अशी माझी अपेक्षा आहे। आणि अजून मला एक सांगायचं आहे, जे अनिल भाऊ सातव जे आहेत, तर त्यांच्याबद्दल थोडंसं बोलायचं होतं की त्या ताई म्हणजे त्यांच्या ज्या धर्मपत्नी आहेत त्या अतिशय सुंदररित्या त्यांचं व्यक्तिमत्व व्यक्त करतात की प्रत्येक ठिकाणी त्या सांगतात की एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व। आणि मला असं वाटतं की तो जो नारा आहे तो आपल्या प्रभाग क्रमांक 3 मधनं चालावा। आणि आपल्याही प्रभाग क्रमांक 3च नव्हे तर लोहगाव, विमाननगर जे काही आपलं क्षेत्र आहे, तर प्रत्येक ठिकाणी सगळ्यांनी हा नारा चालवून आणि सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात आपण। आणि ड्रेनेज असो, पाईपलाईन असो, पाणी असो, कुठलाही प्रॉब्लेम असो ते तुमचा, मी आश्वासन देते की आमचे जे 4 उमेदवार आहेत म्हणजे डॉक्टर श्रेयस खानवे असो, ऐश्वर्या पठारे असो, दाभाडेजी असो किंवा अनिल सातव असो, चारही उमेदवार जरी बाहेरचे असले तरी तुम्ही बाहेरचे समजू नका। चारही उमेदवार आपल्या घरातले आहेत आणि प्रत्येकाला तुम्ही स्वतःहून एक एक चान्स द्यायला हवा। आणि दिल्यामुळे काय होणार आहे की तुम्हालाही कळेल, जरी नवीन नेतृत्व असलं, नवीन चेहरे असले, तरीही त्यांनी वसा आणि वारसा या चौघांनी चालवलेला आहे राजकीय क्षेत्रामध्ये। त्यांच्या पिढ्यानपिढ्या गेलेल्या आहेत आणि नवीन चेहरे जरी असले तरी आपण त्यांना चान्स दिल्यानंतर तो पुढे चालणार आहे असं मला वाटतं। आणि अजून एक सांगायचं आहे की चारही कमळांना म्हणजे चारही जे कमळाची चिन्ह आहे, तर ते 1, 2 म्हणजे अ, ब, क, ड अशा ह्याच्यातून येऊ नये ना। चारही ठिकाणी म्हणजे अ म्हटलं तर श्रेयस प्रीतम खानवे, ब गटातनं अनिल दिलीप सातवे, क गटातनं ऐश्वर्या सुरेंद्र पठारे, ड गटातनं रामदास दाभाडे आहेत। तर चारही कमळाच्या चिन्हांवरती तुम्ही क्लिक करून ज्यावेळेस 5वा बजर दबेल त्यावेळेस तुमचं पूर्ण वोटिंग झालेलं असणार आहे। अशा पद्धतीने 15 तारखेला सगळ्यांनी उपस्थित राहून अगदी 15 तारखेला 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्वांनी सहकार्य करून घातातली कामे थोडा वेळ बाजूला ठेवून आपलं जे काम आहे महत्वाचं की बाबा वोटिंग झालंच पाहिजे, प्रत्येकाने आपल्या घरातून 2 मिनिटं वेळ काढून मतदान करायला या, ही माझी नम्र विनंती। जय शिवराय, जय शंभू। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।